अगे थोडस पाणी घेऊन ये बाहेर. हो आले. अहो हे घ्या पाणी. ऐका की एक काम होतं. आता आणि काय काम आहे? अहो घरातला किराणा संपलाय आणि भाजीपाला पण आणायचा होता, म्हणून जरा पैसे हवे होते. अगे परवा तर तुला पैसे दिले होते ना. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझ्याकडे पैसे मागायचे. पैसे काय झाडायला लागलेत का? अरे आज मी घरीच आहे तर मग लाईट बिल पण भरून टाकतो आणि हे पेपरवाल्याचे पण पैसे द्यायचे ते पण देऊन टाकतो. पाकिट कुठे गेले माझं? अगं ऐकलीस का? अहो बोला की काय झालं? अगं माझं पाकिट कुठे? माझ्या मोबाईल मधल्या अकाउंट वरती पैसे होते ते कुठे? अहो शांत व्हा. तुमचे पैसे कुठे गेले नाहीयेत. तुमच्या अकाउंट मधले पैसे पण माझ्याकडेच आहेत आणि तुमचं पाकिट सुद्धा माझ्याकडेच आहे. हे असं मला न सांगता माझ्या वस्तूंना हात लावणं बरोबर नाहीये. तुम्ही थोडं शांत व्हा. तुमचे पैसे मी काही चोरलेले नाहीयेत, पण फक्त आजचा एक दिवस तुमच्या अकाउंटवरचे सगळे पैसे आणि तुमचं पाकिट माझ्याकडे राहू दे. म्हणजे तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठेही पैशांची गरज लागली ना, तर आजचा फक्त एक दिवस तुम्ही पैसे माझ्याकडे मागायचे. तसंही मला कुठं पैसे लागणार आहेत. अगं ये ते पेपरवाल्याचे पैसे द्यायचे होते, थोडे पैसे हवेत. थांबा देते. अगं ऐक ना, ते मित्रांच्या सोबत बाहेर जरासं चहा पिण्यासाठी जाणार होते, पैसे हवे होते. अहो मित्रांसोबत बाहेर चहा प्यायला जायची काय गरज आहे? मी तुम्हाला घरी चहा बनवून देते, तिथं आणि तुम्ही पैसे खर्च करणार. चला शॉपिंग करून या. शॉपिंगला जाताना पैसे लागणार, पुन्हा आणि बायकोकडेच पैसे मागा. अगं ऐक ना, आज घरीच होतो, म्हटलं थोडंसं शॉपिंग करून येऊ. शॉपिंगसाठी मला पैसे हवे होते. मागच्या महिन्यात तर तुम्ही शॉपिंग केली होती. सारखी सारखी काय शॉपिंग करायची असते? एवढी पैशांची उधळपट्टी पण चांगली नाही या. जाऊ दे सोड. खरंच यार, जेव्हा बायको तिच्या गरजांसाठी माझ्याकडे पैसे मागत असते, तिला जी वागणूक देतोय, त्याचा जो त्रास तिला होतोय ना, त्याचा खरा अनुभव मी आज घेतला. आणि खरंच एका स्त्रीच्या वेदना तिच्या जागेवर उभं राहिल्याशिवाय समजत नाही. बायको बोला की. मला माफ कर. आज एक दिवस तुझ्याकडे पैसे मागताना माझी किती चिडचिड झाली. माझा स्वाभिमान दुखावला गेला. पण कित्येक वर्ष झालं तू या घरात हक्काचा नोकर असल्यासारखं राबतेस आणि स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी माझ्यासमोर हात पसरतेस. तेव्हा तुला किती वेदना झाल्या असतील, तुझा स्वाभिमान किती दुखावला गेला असेल, हे मला आज समजते. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातल्या उत्पन्नामध्ये माझा जितका हक्क आहे ना, तितकाच हक्क तुला हे असेल. म्हणजे इथून पुढे तुला कोणाला पैसे मागावे लागणार नाही. घरातले पैसे तुझ्याजवळ सुद्धा असतील.